राज्यातील 9 महापालिकांमध्ये महापौर उपमहापौरांची निवड 8 शहरांमध्ये भाजपचे तर अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे महापौर। कोल्हापूर मनपात महिला राज कायम, महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम तर जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची लॉटरी। संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरून शिवसेनेमध्येच नाराजी नाट्य, राजेंद्र जंजाळ यांच्या उमेदवारीमुळे संजय शिरसाट नाराज, पत्रकार परिषदेकडे फिरवली पाठ तर शिरसाट समर्थकांनी घेतले उपमहापौर पदासाठीचे अर्ज। मुंबईत भाजपच्या महापौर घोषणेचा मुहूर्त ठरला, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम करणार उद्या भाजपच्या पहिल्या महिला महापौरांच्या नावाची घोषणा, महापौरपदी कुणाची वर्णी लागणार उत्कंठाशी गेला। मुंबईत स्वीकृत नगरसेवकांसाठी मनसे आग्रही, स्वीकृत नगरसेवकासाठी शिवसेना युवीटीकडे आग्रह केल्याची सूत्रांची माहिती। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची राज्यभरात जोरदार तयारी, पोलिसांच्या कडक बंदोबस्तात निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल, उद्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार। आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो दरामध्ये कोणताही बदल नाही, आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची घोषणा। अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता की इंजिनाचा स्फोट झाला हे तपासलं पाहिजे, अपघाताबाबत खासदार बजरंग सोनावणेंकडून संशय व्यक्त, तर सोनावणेंनी संयमी विधान करण्याचं राष्ट्रवादीचं आवाहन। अजित पवारांच्या खासगी सचिवांची सीआयडीकडून चौकशी, अजित पवारांच्या बारामती दौऱ्याबाबत सीआयडीनं खासगी सचिवांकडून घेतली माहिती। आणि पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये नमाजादरम्यान बॉम्बस्फोट, 15 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याची माहिती, स्फोटानं शहरात खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क।